श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभागाच्या विशेष वार्ता या कार्यक्रमात मी माधवी कुलकर्णी आपलं स्वागत करते. श्रोतेहो, आज 28 एप्रिल. आजचा दिवस राज्यभरात सेवा हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. नागरिकांना राज्य सरकारच्या सेवा पारदर्शक पद्धतीनं आणि वेळेत मिळाव्यात यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा कायदा 28 एप्रिल 2015 पासून अंमलात आला. या कायद्याची माहिती व्हावी या उद्देशानं आजचा दिवस सेवा हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. या विषयाची सर्वांगीण माहिती देण्यासाठी आज आपल्याकडे राज्य आयुक्त सेवा हक्क आयोग श्रीयुत दिलीप शिंदे सर आले आहेत. सर, आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत. सर, मुलाखतीच्या सुरुवातीलाच मला पहिला प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम म्हणजे नेमकं काय आहे, त्यातल्या तरतुदी काय आहेत? नमस्कार. सर्व नागरिकांना आणि सर्व श्रोत्यांना आजच्या या सेवा हक्क दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आता विचारल्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की शासनाच्या वेगवेगळ्या विभागांच्या मध्ये जेव्हा नागरिक सेवेसाठी जातात तेव्हा त्यांना जो अनुभव येतो, प्रामुख्यानं आपल्या कामासाठी कोणाला भेटावं, अर्ज कोणता करावा, कोणाकडे करावा, त्यासोबत कोणती कागदपत्र जोडावी, आपल्याला सेवा नक्की कधी मिळेल आणि सेवा नाही मिळेल तर काय करावं, असे अनेक प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी जेव्हा आपण कार्यालयामध्ये जातो तेव्हा पडतात. परंतु याची निश्चित अशी उत्तरं आपल्याला मिळत नव्हती आणि म्हणून एक अतिशय क्रांतिकारी असा कायदा ज्याद्वारे नागरिकांना शासनाच्या सर्व विभागांच्या सेवा या त्यांचा हक्क मिळतील आणि कालबद्ध पद्धतीने मिळतील. म्हणजे प्रत्येक सेवेसाठी एक कालमर्यादा शासन घालून देईल आणि त्या कालमर्यादेचं पालन करून त्या सेवा मिळतील. नागरिकांचा जो हक्क असेल असा एक अतिशय महत्वपूर्ण कायदा आपल्याकडे राज्यामध्ये 28 एप्रिल 2015 यावर्षी पारित झाला आणि आज 28 एप्रिल 2025 रोजी याला 10 वर्ष पूर्ण होत आहेत. दशकपूर्ती आपल्या या अधिनियमाची होते. मला आपल्याला सांगायला आवडेल की 2015 सालचे मुख्यमंत्री आणि आजचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे, त्यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांनी जाणीवपूर्वक नागरिकांच्या सेवेसाठी आणलेला हा कायदा आज 10 वर्ष पूर्ण करतोय आणि त्याच्यामध्ये नागरिकांना जे सेवा आपण देतोय त्या सेवेच्या दर्जामध्ये अतिशय दर्जात्मक असा सुधार आपल्याला पाहायला मिळतोय. सर, आजचा हा 28 एप्रिल हा दिवस आपण सेवा हक्क दिन म्हणून साजरा करतो, तर या दिवसाचं औचित्य आपण आता बोललोच, पण त्याबद्दल थोडं विस्ताराने सांगाल का? बरोबर. नागरिकांना या कायद्याची माहिती नाही. ज्यांच्यासाठी हा कायदा आहे, नागरिकांना सेवा सुलभरित्या मिळावी, पारदर्शकरित्या मिळावी, कालमर्यादेत मिळावी, यासाठी हा कायदा आहे. पण नागरिकांना त्याची माहिती फार मोठ्या प्रमाणावर नाही आहे. ती व्हावी. नागरिकांना एक या संपूर्ण कायद्याची रूपरेषा आणि कायदा कसा आहे याबद्दलची माहिती व्हावी, जनजागृती व्हावी म्हणून हा दिवस पाळण्याचं शासनाने ठरवलंय. पहिल्यांदाच अशा प्रकारचा दिवस आपण साजरा करतोय. दशकपूर्ती होत असल्यामुळे 1 एप्रिल 25 रोजी हा शासन निर्णय झाला की 28 एप्रिल हा दिवस संपूर्ण राज्यभर म्हणजे ग्राम पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत साजरा होईल. प्रामुख्याने या दिवशी सर्व कर्मचारी अधिकारी एक शपथ घेतील की आम्ही वेळेमध्ये सेवा देऊ, पारदर्शीपणानं सेवा देऊ, कार्यक्षमतेनं सेवा देऊ आणि सौजन्यानं सेवा देऊ. सगळ्यात महत्वाचा जो भाग आहे की नागरिकांना जो अधिकाऱ्यांच्याकडून किंवा कर्मचाऱ्यांच्याकडून व्यवस्था करून जी वागणूक मिळायला पाहिजे त्यामध्ये सुधार व्हावा. सौजन्य पूर्ण आणि अतिशय संवेदनशीलपणे नागरिकांना सेवा द्याव्यात अशा पद्धतीची शपथ त्या दिवशी संपूर्ण राज्यामध्ये सर्व स्तरावर घेतली जाईल. विविध उपक्रम त्यानिमित्तानं राज्यभर राबवले जात आहे. काही ठिकाणी मेळावे आहेत, काही ठिकाणी जे उत्कृष्ट काम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचा गौरव होणार आहे. आपण आदर्श आपले सरकार केंद्र काही ठिकाणी उभारतोय, त्याची पायाभरणी किंवा त्याचं उद्घाटन असे कार्यक्रम आहेत. या विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून या कायद्याचा प्रचार व्हावा या दृष्टीने या दिवसाचं
आयोजन करण्यात येतात. सर, अधिनियम हा जो लोकसेवा हक्क अधिनियम आहे, हा अधिनियम लागू केल्यानंतर लोकसेवा हक्क आयोगाची सुद्धा स्थापना झालेली आहे. तर या आयोगाची नेमकी कार्य आणि अधिकार काय काय आहेत? अगदी बरोबर. या अधिनियमाचं व्यवस्थित संनियंत्रण करणं आणि समन्वय करणं आणि त्याची अंमलबजावणी सर्व दूर होते हे पाहण्यासाठी आयोगाची निर्मिती कायद्यातच केली आहे. या आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त आणि 6 विभागांसाठी आपले जे महसुली विभाग आहेत त्यांच्यासाठी 6 राज्य आयुक्त यांची नियुक्ती असते. हा कायदा जरी 2015 साली आला तरी आयोगाची निर्मिती 1 मार्च 2017 साली झाली. त्या पहिल्या आयोगाचे पहिले आपले मुख्य आयुक्त हे राज्याचे माजी मुख्य सचिव श्री स्वाधीन क्षत्रिय हे होते. त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर 25 जानेवारी 22 ते 3 मे 23 या कार्यकाळामध्ये हा पदभार माझ्याकडे होता. 4 मे 23 पासून आपल्या राज्याचे माजी मुख्य सचिव श्री मनुकुमार श्रीवास्तव हे आयोगाचे मुख्य आयुक्त आहेत. जे 6 विभागीय आयुक्त आहेत त्यामध्ये कोकण विभागासाठी श्री बलदेव सिंह, पुण्यासाठी मी आहे दिलीप शिंदे, छत्रपती संभाजीनगरसाठी डॉक्टर किरण जाधव, नागपूरसाठी श्री अभय यावलकर, अमरावतीसाठी श्री रामबाबू आणि नाशिकसाठी श्रीमती चित्रा कुलकर्णी हे या आयोगाचे आयुक्त आहेत. मुख्य आयुक्त आणि हे 6 आयुक्त मिळून हा आयोग बनतो. आणि आपली सेवा म्हणजे नागरिकांची सेवा हे आमचं कर्तव्य आहे, म्हणजे शासनाचं कर्तव्य हे घोषवाक्य आयोगाने स्वीकारलेलं आहे. आयोगाला अतिशय विस्तृत असे अधिकार या कायद्यामध्ये दिलेले आहे. जेवढे शासनाचे विभाग या अधिनियमाचं पालन करतात त्यांच्यावर देखरेख ठेवण्याचं प्रमुख काम या आयोगाकडे आहे. या अधिनियमाची उचित अशी अंमलबजावणी होते याची सुनिश्चिती करणे आणि चांगल्या रीतीनं लोकसेवा देण्याची सुनिश्चिती करण्यासाठी राज्य शासनाला सूचना करणे हे आयोगाचं कर्तव्य आहे. आयोग जर एखादा डिपार्टमेंट, एखादा विभाग किंवा एखादा अधिकारी लोकसेवा देण्यामध्ये कसूर करत असेल तर त्याची स्वमोठं दखल घेण्याची अधिकार सुद्धा आयोगाला आहे. आणि आयोग त्यांना निर्देश देऊ शकतो किंवा सूचना देऊ शकतो की आपल्या कामकाजामध्ये सुधार करावा. या आयोगाकडे जर तक्रारी प्राप्त झाल्या नागरिकांच्या सेवेच्या संदर्भात तर त्याही बाबतीत आयोग त्याची स्वाधिकारी दखल घेतो आणि कामकाजामध्ये सुधार व्हावा यासाठी आवश्यक ते निर्देश त्या विभागाला तो देऊ शकतो. या आयोगाकडे तशी अपील येतात. पहिली 2 अपील जर सेवा मिळाल्या नाही तर ती त्याच विभागामधल्या प्रथम आणि द्वितीय प्राधिकाऱ्याकडे जातात. पण दोन्ही अधिकाऱ्यांकडे म्हणजे अपीली अधिकाऱ्यांकडे जर जाग मिळाली नाही, नागरिकांचं समाधान झालं नाही तर आणि जर कनिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरही जर काही शिक्षा किंवा इतर कार्यवाही झाली असेल तर तेही आयोगाकडे तशी अपीलामध्ये येऊ शकतात. या आयोगाला काही बाबतीमध्ये जे आपल्या सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत ते अधिकार देण्यात आलेले आहेत, ज्याला आपण दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 म्हणतो, त्याचे अधिकार या आयोगाला आहेत. त्याप्रमाणे ते व्यक्तींना समन्स पाठवू शकतात, त्यांना हजर राहण्यासाठी भाग पाडू शकतात, शपथेवर किंवा तोंडी लेखी साक्षी पुरावा नोंदवू शकतात किंवा दस्तऐवज वस्तू सादर करण्यास भाग पाडू शकतात, शपथपत्रावर साक्षी पुरावा घेऊ शकतात किंवा कोणत्याही न्यायालयाकडून कार्यालयाकडून कोणते अभिलेख किंवा त्याच्या प्रती या सादर करण्यासाठी सांगू शकतात, साक्षीदारांना किंवा दस्तऐवजांची तपासणी करण्यासाठी समन्स काढू शकतात किंवा त्यांना न्याय निवाडा करण्यासाठी ज्या गोष्टी उपयुक्त वाटतात त्या गोष्टी ते करू शकतात. असे व्यापक अधिकार या आयोगाला आहेत. आणि आयोगाची जी विभागीय मुख्यालय आहेत ते आपली जी महसुली विभाग आहेत त्या मुख्यालयांच्या ठिकाणी आहेत. आणि मुख्य कार्यालय मुंबईमध्ये नवीन प्रशासकीय भवन जे आपल्या मंत्रालयाच्या समोर आहे तिथे 7व्या मजल्यावर आहे. सर, हे आपण सगळं जे बोलतोय ते प्रामुख्याने नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा या संदर्भात आहे. तर नागरिकांना ही सेवा कशी मिळवता येईल किंवा ती जर नाही मिळाली एखाद्या वेळी तर त्यांनी काय करावं त्याबद्दल तुम्ही काय सल्ला द्याल? अगदी बरोबर. या अधिनियमामध्ये हा अतिशय छोटा अधिनियम आहे, फक्त 30 कलम आहे. आणि या 30 कलमामध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये सेवा कशी मिळवावी आणि सेवा न मिळाल्यास
काय करावं याचं संपूर्ण विवेचन आहे. याच्यामध्ये कलम 3 आहे, ज्याच्यामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक प्राधिकरण म्हणजे शासनाचे सर्व विभाग, आणि शासनाचे विभाग म्हणजे याच्यामध्ये सगळेच आले, महामंडळ आली, शासनाची सगळी डिपार्टमेंट्स आली, त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषदेपर्यंत, आणि नगरपालिकापासून ते महानगरपालिकांच्या पर्यंत, सिडको पासून ते म्हाडापर्यंत, आणि शासनाचे इतर सर्व विभाग, ह्या सगळ्यांनी आपल्या कार्यालयाच्या दर्शनी भागी एक सूचना फलक लावायचा आहे. हे मॅन्डेटरी आहे, हे अत्यावश्यक आहे. या सूचना फलकावर कोणती सेवा किती दिवसात मिळेल, त्या सेवेसाठी शुल्क आहे का, त्याच्यासाठी निश्चित असा पदनिश्चित अधिकारी कोण आहे, प्रथम अपील अधिकारी कोण आहे, द्वितीय अपील अधिकारी कोण आहे, या संपूर्ण विषयाची माहिती या सूचना फलकावर लावायची आहे. म्हणजे नागरिकांना आपोआप कळेल की आपली सेवा कोणाकडे मिळेल, किती दिवसात मिळेल, आणि नाही मिळेल तर काय करायचं. ही संपूर्ण माहिती त्या विभागांच्या संकेतस्थळावर सुद्धा प्रदर्शित करायची आहे. आणि कायद्यामध्ये या गोष्टीची अतिशय स्पष्ट तरतूद आहे की ही संपूर्ण माहिती सर्व विभागांनी जाहीर करायची आहे. कलम 4 जो आहे या अधिनियमाचा, तो अतिशय महत्वपूर्ण आहे, ज्याच्यामुळे नागरिकांना हक्क प्राप्त होतो, कायदेशीर हक्क. सेवा मिळणे हा त्याचा कायदेशीर हक्क आहे, हा कलम 4 सांगतो. त्यामध्ये असं म्हटलंय की प्रत्येक पात्र व्यक्तीस कायदेशीर, तांत्रिक व आर्थिक व्यवहार्यतेच्या अधीन राहून नियत कालमर्यादेत सेवा प्राप्त करण्याचा हक्क असेल. त्यामुळं प्रत्येक नागरिकाला हा कायदा हक्क देतो, आणि सेवा मिळणं हे त्याचा कायदेशीर हक्क बनतो. आणि सेवा पुरवणं हे बंधन, ही जबाबदारी ही पदनिश्चित अधिकारी आणि तो विभाग यांच्यावरती हा कायदा टाकतो. जर आपल्याला विहित वेळेमध्ये सेवा मिळाली नाही किंवा आपला अर्ज फेटाळला गेला तर आपण प्रथम अपील करू शकतो 30 दिवसाच्या आत, आणि त्याच्याही वर समाधान नाही झालं तर द्वितीय अपील होऊ शकतं, आणि दोन्ही अपीलामध्ये समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपील होऊ शकतं. सर, नागरिकांना सेवेचा हक्क आहे आणि त्यांना सेवा मिळायला पाहिजे यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, पण ही सेवा जर मिळाली नाही तर त्या संदर्भात काय तरतूद या कायद्यामध्ये आहे? अगदी बरोबर, सेवेचा हक्क आहे पण सेवा नाकारली किंवा उचित कारणाशिवाय जर ती फेटाळली, म्हणजे फार कायदेशीर त्याला कोणताही आधार नसताना जर आपण सेवा नाकारली तर आपण त्या पदनिश्चित अधिकाऱ्याच्या विरुद्ध अपील करू शकतो. मी सांगितल्याप्रमाणे प्रथम अपील आणि द्वितीय अपील त्याच विभागात होतं, आणि तृतीय अपील हे आयोगाकडे होतं. सगळ्यात महत्वाचा भाग या कायद्याचा असा आहे की सेवा जर आपण विहित कालावधीमध्ये दिली नाही तर त्या पदनिश्चित अधिकाऱ्यावर ₹500 ते 5,000 एवढा दंड होतो. म्हणजे एका प्रकरणासाठी एका पदनिश्चित अधिकाऱ्याला कमीत कमी ₹500 आणि जास्तीत जास्त ₹5,000 एवढा दंड होऊ शकतो. जर प्रथम अपील अधिकाऱ्याने पदनिश्चित अधिकाऱ्याला वाचवण्याचा प्रयत्न केला विनाकारण आणि त्याची बाजू घेतली थोडक्यात, तर त्यालाही याच पद्धतीचा दंड होऊ शकतो. शिवाय वारंवार जर कोणी कुसूर करत असेल सेवा देण्यामध्ये तर त्याच्याविरुद्ध विभागीय चौकशी किंवा प्रशासकीय इतर पद्धतीच्या चौकशी या करण्याचे पण आदेश आयोग देऊ शकतो. सर, राज्य सरकारनं आता आपण जसं बघतोय की त्यांच्या सगळ्याच विभागातलं काम हे तंत्रज्ञान स्नेही किंवा ऑनलाईन केलंय, तर त्या दृष्टीने आपले सरकार हे पोर्टलही त्यांनी तयार केलंय, तर त्या पोर्टलबद्दल किंवा त्याबद्दल थोडं विस्ताराने सांगाल का? अतिशय चांगला प्रश्न आपला आहे. कायद्यामध्ये या अधिनियमामध्ये असं म्हटलेलं आहे की आयटीचं म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचं सहाय्य घेऊन आपण आपली संपूर्ण संस्कृती विकसित करायची आहे, कामाची जी संस्कृती वर्क कल्चर आपण ज्याला म्हणतो, आणि ह्या जास्तीत जास्त सेवा या ऑनलाईन कशा देता येतील. आपण आधी चर्चा केली की लोक कार्यालयामध्ये जातात पण त्यांचं समाधान बऱ्याचदा होत नाही, अधिकारी भेटत नाही, कर्मचारी भेटत नाही, अनेकदा हेल्पाचे घालावे लागतात. शासनाचा असा आग्रह आहे की नागरिकांनी जायचंच कशाला, घर बसल्या जर आपण ह्या सेवा घेऊ शकतो त्यासाठी या सेवा ऑनलाईन करणं आवश्यक आहे.
आधी या कायद्याचा मॅन्डेट असा आहे, कायद्याप्रमाणे जी सेवा द्यायची आहे ती अधिसूचित झाली पाहिजे. शासन राजपत्रामध्ये ती सेवा अधिसूचित आली होते आणि अधिसूचित झाल्याच्या नंतर ती सेवा मिळणं बंधनकारक. आता या अधिसूचित झालेल्या सर्व सेवा या ऑनलाईन झाल्या पाहिजे असं आपला आकडा आहे. आता साधारणतः आजच्या घडीला आपल्याकडे 1000च्या वर सेवा अधिसूचित आहेत सर्व विभागांच्या मिळून, ज्यामध्ये मी प्रामुख्याने जर सांगेल नगर विकास विभागाच्या याच्यामध्ये सिडको, नगर विकास प्रशासन आहे, मुंबई महानगरपालिका आहे, वेगवेगळ्या नगरपालिका महानगरपालिका आहेत, यांच्या 226 सेवा जवळपास अधिसूचित आहेत. गृह विभागाच्या 159 सेवा आहेत, परिवहन विभागाच्या 115 सेवा आहेत, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, मत्स्य व्यवसाय यांच्या 108 सेवा आहेत, उद्योग ऊर्जा कामगार विभागाच्या 82 सेवा आहेत, महसूल वन विभागाच्या 68 सेवा आहेत. अशा वेगवेगळ्या विभागांच्या ज्या सेवा अधिसूचित आहेत या सर्व सेवा ऑनलाईन कशा होतील यासाठी आपले प्रयत्न चालू आहे. आज घडीला या सेवांच्या पैकी जवळपास 50% सेवा या ऑनलाईन आहेत. बाकी सेवा ऑनलाईन करण्याचे प्रयत्न चालू आहेत. मला हेही या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं की मागच्याच आठवड्यात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एक वरिष्ठ पातळीवरची बैठक घेतली आणि सर्व विभागांना हे सूचना दिलेल्या आहेत की त्यांच्या विभागाच्या सर्व सेवा या ऑनलाईन झाल्या पाहिजे. आणि ऑनलाईन जर त्या झाल्या नाही साधारणतः 15 सप्टेंबरपर्यंत, त्यानंतर त्या विभागाला दररोज 1000 रुपयाचा दंड लागेल, अशा पद्धतीचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले. त्यामुळे शासन अतिशय आग्रही आहे आणि या ऑनलाईन झाल्या तर नागरिकांची फार मोठी सोय होणार. म्हणजे आपल्याला घरी बसून या सेवा मिळवता येऊ शकतात. त्यामुळं माहिती तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर करून त्यामुळे पारदर्शकता पण येईल, कामाचा वेग पण येईल. ज्या व्यक्तीला कार्यालयामध्ये अनेक वेळा चक्रा मारून त्याचा वेळ आणि अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांचा वेळ वाया जात होता तो सगळा वाचेल आणि काम आपलं जास्त गतीनं होऊ शकेल, त्या दृष्टीनं प्रयत्न शासनाचे आहेत. आणि लवकरच सर्व सेवा ज्या अधिसूचित आहेत या ऑनलाईन करण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. सर, या आयोगाची स्थापना झाल्यापासून आतापर्यंतची एकूण वाटचाल आणि भविष्यात काय पुढे वाटचालीचे टप्पे असणार आहेत याबद्दल थोडं आमच्या श्रोत्यांना सांगाल का? होय, अतिशय चांगल्या रीतीनं एकूण या संपूर्ण सेवांचा लाभ आपल्या राज्यामध्ये होतो आहे. मला या ठिकाणी सांगायला आवडेल की हा कायदा अंमलात आल्यापासून आजपर्यंत जवळपास 18,76,52,000 लोकांनी या सेवांसाठी अर्ज केले आणि त्यांच्यापैकी 94% लोकांना सेवा पुरवण्यात आली आहे. मागच्या वर्षामध्ये म्हणजे 2024-2025 मध्ये 2,77,28,000 एवढ्या नागरिकांनी सेवा मिळवण्यासाठी अर्ज केले आणि त्यांनाही जवळपास 93% लोकांना सेवा मिळालेली आहे. जी 6% 7% लोकांना मिळू शकली नाही त्याच्यामध्ये वेगवेगळी कारणं आहेत, कागदपत्र बरोबर नसणे किंवा ते अर्ज फॉल्टी असणे वगैरे. पण ते होऊ नये यासाठी पण आयोग प्रयत्नशील आहे. आणि याच्यामध्ये विशेषतः या कायद्याचा जो सगळ्यात महत्वाचा बिंदू आहे तो म्हणजे वेळ सेवा देणं. सेवा देतोय आपण, पण जी कालमर्यादा घालून दिली आहे त्या कालमर्यादेमध्ये सेवा मिळणं याला फार महत्व आहे. त्यामुळं अशा ऑन टाईम डिलिव्हरी ज्याला म्हणतो किंवा कालमर्यादेमध्ये सेवा देण्याचं प्रमाण हे 95% आहे. ही सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे. ही अजून वाढवण्याचा प्रयत्न आपला आहे. आणि जी वेबसाईट आपली आहे, आपण ऑनलाईन सेवा देण्याचं माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्याचं बोलतोय, तेव्हा जी आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर नागरिक स्वतःहून नोंदणी करू शकतात. आणि वन टाइम नोंदणी आहे, एकदाच त्यांनी ती नोंदणी करायची, मग किती वेळा कोणत्याही सेवा ते घेऊ शकतात. अशा नोंदणी केलेल्या नागरिकांची संख्या आहे 1,07,51,000. म्हणजे जवळपास 1,07,00,000 नागरिक या वेबसाईटचा वापर करून सेवा मिळवत आहेत. हे सुद्धा अतिशय चांगली गोष्ट आहे. आणि दिवसेंदिवस हे प्रमाण आपलं वाढत आहे. या सेवा घेण्यासाठी 3 मार्ग आहेत.
हा पहिला नोंदणी स्वतः करणे, हो. वेबसाईटवर स्वतः सेवा मिळवणे हा पहिला भाग आहे. दुसरा भाग आहे आपल्याला एक मोबाईल ॲप आहे, म्हणजे आपल्या सरकार पोर्टलवर जे आपली वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन नोंदणी करून स्वतः घेऊ शकता, किंवा RTS महाराष्ट्र असा एक मोबाईल ॲप आहे, तो मोबाईल ॲप आपण डाउनलोड करून मोबाईलद्वारे ही सेवा घेऊ शकतो. आणि जर आपण IT सेवी नसाल, माहिती तंत्रज्ञानाचा आपल्याकडे अनेक नागरिक एवढे युजर फ्रेंडली नाही आहेत, त्यांच्यासाठी आपल्या राज्यामध्ये एकूण जवळपास 40,000 आपले सरकार सेवा केंद्र आहेत. म्हणजे जवळपास प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक शहराच्या गल्लीमध्ये हे आपली सरकार केंद्र स्थापन केली आहेत. नुकताच आपल्या राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने ही संख्या जवळपास दुपटीने वाढवायचा निर्णय घेतला. मागच्याच महिन्यात मार्चमध्ये हा निर्णय झाला आहे की जवळपास दुपटीने ही संख्या वाढवायची आहे. म्हणजे नागरिकांना फार लांब जावं लागणार नाही. या आपल्या सरकार सेवा केंद्रांच्या माध्यमातून नागरिक त्या ठिकाणी जाऊन नोंदणी करू शकतात आणि आपल्या सेवा त्या ठिकाणी मिळवू शकतात. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम आणि सेवा हक्क आयोग याविषयी आपण खूप विस्ताराने माहिती दिलीत. सर, शेवटी आपल्या श्रोत्यांना तुम्ही काय आवाहन कराल आजच्या दिवसाच्या निमित्तानं? अगदी हा अतिशय उपयुक्त असा कायदा आहे, उपयुक्त असा अधिनियम आहे. नागरिकांना सेवा सुलभतेने मिळाल्या पाहिजे, कालमर्यादेत मिळाल्या पाहिजे, पारदर्शकपणे मिळाल्या पाहिजे, आणि तो त्यांचा हक्क आहे सगळ्यात महत्वाचा. त्यामुळे त्या दृष्टीनं आपण या संपूर्ण शासनाच्या विभागाकडे बघितलं पाहिजे आणि सेवा मिळवून घेतल्या पाहिजे. त्या मिळवण्यामध्ये जर आपल्याला काही अडचणी आल्या तर निश्चितपणानं आपण त्या विभागाचे प्रमुख किंवा आयोग, सेवा हक्क आयोग यांच्याकडे आपण तक्रार करू शकता. परंतु माझी विनंती राहील की नागरिकांनी जास्तीत जास्त याचा वापर करावा आणि शासनाचं हे जे धोरण आहे की आपल्याला सुलभतेनं शासनाच्या सेवा मिळाल्या पाहिजे त्याचा आपण लाभ घ्यावा. श्रोतेहो, राज्य सेवा हक्क दिनानिमित्त राज्य आयुक्त सेवा हक्क आयोग श्रीयुत दिलीप शिंदे सर यांच्याकडून आज आपण लोकसेवा हक्क अधिनियम आणि सेवा हक्क आयोगासंदर्भात विस्तारानं माहिती घेतलीत. श्रीयुत दिलीप शिंदे सर, आज आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या श्रोत्यांना अत्यंत महत्वाची आणि त्यांना खूप उपयोगी पडणारी अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.